महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळगावच्या मुक्ताईनगर अंतुर्ली येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा उत्साहात संपन्न। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या शिबिरामध्ये ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच ग्रामस्थांच्या विविध तक्रारी व समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या कार्यक्रमाला माननीय तहसीलदार गिरीशजी वखारे साहेब, गटविकास अधिकारी सपकाळे साहेब, महसूल अधिकारी कैलास पाटील, कैलास मोरे व IT उमेश जालटे, पंचायत समिती मुक्ताईनगर, डॉक्टर RS जाधव, पशुधन विकास अधिकारी मुक्ताईनगर, ICDS एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका अरिता दडमल मॅडम मुक्ताईनगर, उपअधीक्षक भूमी अभिलेख वंदन जाधव साहेब मुक्ताईनगर, अंतुर्ली मंडळ अधिकारी मुंडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। या शिबिराला अंतुर्ली ग्रामपंचायत सरपंच सुलभाताई शिरतुरे, ग्रामपंचायत सदस्य भोईसर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, अंतुर्ली व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश सोनवणे सर यांनी केले। सर, अंतुर्ली येथे आज छत्रपती शिवाजी महाराज राजोत्सव समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले, तर काय सांगायचं? शासनाच्या आदेशानुसार आपण मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये प्रत्येक मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आणि समाधान शिबिर आयोजित करत आहोत। यामध्ये महसूलसोबतच आपल्या तालुका स्तरावरच्या सर्व यंत्रणा आणि त्यांची या विविध योजना यांचा लाभ देणे, त्या योजनांची माहिती देणे आणि लाभार्थ्यांना जे प्रश्न निकाली काढणे या कामांचा समावेश आहे। याप्रमाणे आपण आज या वर्षातलं पहिलं अभियान हे अंतुर्ली येथे आयोजित करण्यात आलं होतं। यानंतर पुढच्या शनिवारी पण दुसऱ्या मंडळामध्ये हे अभियान असणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये इतर 2 मंडळामध्ये असणार आहे आणि शेवटी मे महिन्यामध्ये हे अभियान हे आपल्या मुक्ताईनगर शहरात नगरपालिका हद्दीमध्ये होणार आहे। तर यानुसार आम्ही हे नियोजन करत आहोत। त्यासाठी आपल्या सर्व लाभार्थी, नागरिक, विद्यार्थी, सर्व समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख, मुक्ताईनगर, जळगाव।